नमस्कार. आता ऐश्वर्याने जानकीच्या आईला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि पुढे काय करायचं, त्याचा कसा वापर करायचा ह्याचंच तिला काही कळत नसतं. तेवढ्यात सुमित्राची आई ही आता ऐश्वर्याला भेटते. ऐश्वर्याला म्हणते, "काय करतेस ऐश्वर्या? तुझ्या आईने तुला काय सांगितलं?" त्यावर ऐश्वर्या खूप काही सांगत असते. त्यावेळी आता सुमित्राची आई म्हणते, "एक गोष्ट लक्षात घे, मी आता एका लग्नाला गेली होती. तिथे ती बाईसुद्धा विधवा होती आणि तिचं लग्न कोणाशी झालं तुला माहिती आहे का? अगं तिचं लग्न त्याच घरातील त्या मुलाच्या दुसऱ्या भावाशी झालं आणि तू सुद्धा तसंच काहीतरी कर." त्यावर ऐश्वर्या विचार करू लागते. त्यावेळी आता सुमित्राची आई म्हणते, "अगं एक गोष्ट लक्षात घे, जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे. त्याचाच फायदा उचल आणि तू ऋषिकेशशी लग्न कर आणि जानकीला चांगलाच धडा शिकव." आता ऐश्वर्या विचार करू लागते. आता ऐश्वर्या म्हणते, "आजी, तुम्ही जे सांगितलंय ना ते अगदी योग्य आहे. हे मला कसं सुचलं नाही?" आणि आता ऐश्वर्या विचार करू लागते, आता या गोष्टीचा मला फायदा उचलला पाहिजे आणि ऋषिकेशसोबत लग्न केलं पाहिजे. आणि आता हा असा विचार करून आता ऐश्वर्या तिथनं निघणार असते. तेवढ्यात आजी म्हणते, "एक गोष्ट लक्षात घे ऐश्वर्या, आता जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे. तू आता जानकीकडे जा आणि तिच्यासमोर असा प्रस्ताव मांड की मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे, म्हणजे ऋषिकेशशी, आणि त्या बदल्यात मी तुझ्या आईला मुक्त करीन. तुझी आई माझ्याकडे आहे." म्हणजे आता जानकी ही तिच्या नवऱ्याचं तुझ्याशी लग्न करून देण्यासाठी तयार होईल, असा प्लॅन आता आजी ही ऐश्वर्याला सांगत असते. आणि ऐश्वर्या आणि आजीचं बोलणं आता सुमित्रा ऐकत असते आणि सुमित्राला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसतो. धक्का बसलेली सुमित्रा आतमध्ये शिरते आणि खाडकन जाऊन आजीच्या कानाखाली मारते आणि म्हणते, "कशाला कशाला विष पेरतेस त्या ऐश्वर्याच्या मनात, आणि ते पण माझ्या जानकीच्या विरोधात? अगं तुला माहिती आहे का, जानकी किती गुणाची सून आहे माझी, आणि सून नुसती नाही तर ती माझी लेक आहे, लेक. आणि तिच्या विरोधात तू ऐश्वर्याच्या मनात विष कालवतेस? अगं मला असं वाटलं नव्हतं, तू तू असं कधी वागशील." असं बोलून आता सुमित्रा खूपच चिडलेली असते. आता चिडलेल्या सुमित्राकडे ऐश्वर्या आणि आजी बघतच असतात. आता सुमित्रा म्हणते, "आता बघ मी काय करते ते." आणि सुमित्रा आता तिथनं निघून गेलेली असते. आता सुमित्रा इकडे येते आणि आजीची बॅग भरू लागते. आजीची बॅग भरून सुमित्रा हॉलमध्ये येते आणि म्हणते, "आई आई इकडे ये." त्यानंतर आजी समोर येते आणि सुमित्रा तिच्या हातात बॅग देत म्हणते, "ही बॅग घे आणि आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर जा. बाहेर जा म्हणजे तू गावाला जा." आता हे ऐकल्यावर आजीला मोठा धक्का बसतो. आजी म्हणते, "अगं सुमित्रा असं काय करतेस? मी तुझ्याकडे राहते ना." त्यावर सुमित्रा म्हणते, "होय तू माझ्याकडे राहतेस, पण मला आता तू परत या घरात नको आहेस. तू आत्ताच्या आत्ता गावी जा. तुला जे काही लागेल ते आम्ही गावाला पाठवू, पण तू या घरात राहता कामा नये." आता सुमित्राचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.